अगं म्हटलं गवळणी उभी राहा. अगं म्हटलं गवळणी उभी राहा. बाहेर कोण आले बघ. अगं थांबा बोलतोय गवळणी उभी राहा असं म्हणतोय. थांबा मीच बघते. अरे बापरे मावशी अगं तू मला ओळखलं नाही. नाही रे मी नाही ओळखलं तुला. मावशी अगं मी वसुदेव देवकीचा 8वा पुत्र कृष्ण म्हणतात मला. असं होय. अरे बाबा बघ माझ्या काय ओळखीचं नाही आणि काय केलं नाही. मी राधेलाच पाठवते. ठीक आहे. असं राधे बघ कोणतरी बाहेर आलेला आहे. बरं मावशी बघते. आपल्याला म्हणतात कोण मग? राधे तुला तुम्ही मला ओळखलं नाही. नाही मी नाही ओळखलो. अगं मी वसुदेव देवकीचा 8वा पुत्र कृष्ण. पण ते तर असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी दुरा आणि सोन्याच्या बेट्यावर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. राधे अगं तुझं म्हणणं बरोबर आहे. पण या जळी स्थळी पाताळी मला वेगवेगळी रूपे धारण करावी लागतात. तुमचे खरंच एवढे अवतार असतील तर तुमचा जन्म कोणा सांगा तरच आम्ही त्या मान्य करू. राधे मग राधे मत्स्य कुर्म वराह वामन नरसिंह राम परशुराम आणि मी कृष्ण हे माझे अवतार. पण राधे या कलियुगात या मानवाने आता हद्दच पार केली आहे. ज्या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता तीच गोष्ट आता मानवाने पार केली आहे. राधे अगं मी कधी सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी उपवास करा. राधे अगं मी कधी सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी लाखोंची मंदिरं बांधा. अगं राधे मी कधीच सांगितलं नाही तुम्ही माझ्यासाठी पायी वारी करा. राधे मी कधीच सांगितलं नाही की तुम्ही तुमच्या उत्सवासाठी लाखो रुपये खर्च करा. मी असं कधीच सांगितलं नाही. राधे जर तुम्हाला खरंच पैसे खर्च करायचे असतील ना तर एखाद्या गोरगरिबाला दान करा. भुकेल्याला अन्न द्या. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना खर्च करा. राधे चांगले कर्म आणि चांगली मेहनत करून तरच मी प्रसन्न होतो. राधे खरंच उपवास करून मी जर धन्य झालो असतो ना तर आज प्रत्येक गरीब हा श्रीमंत असता. म्हणून तुला जे मी काय सांगतो ना ते नीट लक्ष देऊन ऐक. देव भेटेल तुझला मी, देव भेटेल तुझला मी सांगतो खरं. देव भेटेल तुझला मी सांगतो खरं. आई वडिलांची सेवा तू केल्यावर, आई वडिलांची सेवा तू केल्यावर देव भेटेल तुझला मी सांगतो खरं. देव भेटेल तुझला मी सांगतो खरं. आई वडिलांची सेवा तू केल्यावर, आई वडिलांची सेवा तू केल्यावर. कशाला करता वारी? देवाला भेटण्यासाठी. अरे वेड्या जन्म देता आई वडिलांना कर, त्यांची सेवा कर. मग बघ हा देव स्वतः येईल तुझ्या भेटीसाठी. देव स्वतः येईल तुझ्या भेटीसाठी. आई वडिलांच्या चरणी वेड्या पंढरपूर. देव भेटेल तुझला मी सांगतो खरं. देव भेटेल तुझला मी सांगतो खरं. आई वडिलांची सेवा तू केल्यावर, आई
अडवतो का भारी येता माझी कपाळी मानवारे त्रिजन्माची कथा वेगळी का अडवतो का भारी येता माझी कपाळी मानवा आजकाल स्त्रीची मासिक पाळी आली की तिला देवाच्या गाभाऱ्यात जाण्यात बंदी असते. पण आपण हे विसरतो की गाभाऱ्यात बसलेला प्रत्येक देव हा देवीच्या उदरातून जन्माला आलाय. ती सुद्धा एक देवी आहे, ती सुद्धा एक स्त्री आहे. मग तिला एवढी बंधनं का, कशासाठी? तिची मासिक पाळी येणं हा तिचा गुन्हा असेल तर मग आपण तिच्या पोटी जन्माला आलो हा सुद्धा गुन्हाच. मग आपण तिच्या पोटी जन्माला आलो हा सुद्धा गुन्हा. मानवा, देवाला प्रसन्न करण्यासाठी अंधश्रद्धा बुवाबाजी ह्यात तू कधीच फसू नकोस आणि स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं वाईट कधीच करू नकोस. शेवटी सारं तुला हितच भोगायचं आहे, शेवटी सारं तुला हितच सोसायचं आहे. अंधश्रद्धा नको नको बुवाबाजी, नाही वेणार राखी तुझ्यावर राखी. येतील वेड्या बुवा तुला फसवतील, किती येतील बुवा तुला फसवतील. मानवा रे तू सार इथे भोगशील, मानवा रे तू सार इथे भोगशील. देव भेटेल तुझला मी सांगतो खरं, देव भेटेल तुझला मी सांगतो खरं. आई वडिलांची सेवा तू केल्यावर, 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 आई वडिलांची सेवा तू केल्यावर.